उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आणि मुलं घरी असले की त्यांची काही ना काही खाण्यापिण्याची फरमाईश सुरूच राहते. तर त्यातली त्यात त्यांना भाजीपोळी खायची नसते, काहीतरी नवीन चटपटीतच नाश्ते लागतात. तर आज मी तुमच्यासाठी मस्त छान असा सोयाबिनीपासून बनवलेला नाश्ता घेऊन आलेले आहे. आज मी बनवलेले आहे सोयाबिनीचे वडे. बनवाय सोपे, खायला एक नंबर लागतात आणि मुलं तर हा नाश्ता आवडीने खातात आणि मस्त कुरकुरीत आणि टेस्टी बनून तयार होतात. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूया. सगळ्यात पहिलं तर मी इथं घेतल्यात हिरव्या मिरच्या, लसूण आणि अद्रक आणि सोबत एक वाटी भरून सोयाबीन छान 2 घंटे भिजवली आणि पाणी त्यातलं काढून घेतलं. आता भिजवलेली सोयाबीन मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतली आणि सोबत लसूण, अद्रक आणि हिरव्या मिरच्या घालून घेतल्या. हवा असेल तर कोथिंबीरही घालू शकता. आज माझ्याकडे घरी कोथिंबीर नव्हती म्हणून मी नाश्त्याला कोथिंबीर वापरलेली नाही. सोबतच जिरे घालून घेतले आणि या सर्व जिन्नस छान मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहेत. छान बारीकसर अशी सोयाबीन आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायची आहे. तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपली सोयाबीन फिरून झालेली आहे. आता ही मिक्सरमध्ये फिरून घेतलेली सोयाबीन एका भांड्यामध्ये काढून घ्यायची. तर हे वडे जे आहेत ना ते खायला खूप टेस्टी लागतात, हेल्दीही आहेत आणि काहीतरी नवीन थोडंसं. दररोजचे तेच भजन वडे खाऊन माणसाला कंटाळा आल्यासारखा होतो आणि मुलांना देखील तेच खावंसं वाटत नाही. पण थोडंसं चांगलं आणि झटपट तयार होणारं आणि काहीतरी वेगळं असं बनवलं तर मुलंही आवडीने खातात. आता इथं मी पावडर मसाले घालून घेते, ज्याच्यात हळद पावडर, लाल तिखट आणि सोबतच मी धना पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. कांदा लसूण मसाला या नाश्त्यात आवर्जून वापरा. सोबतच मी घातलेले आहे चवीनुसार मीठ. थोडेफार घरचे जिन्नस आहेत, साधेच मसाले आहेत आणि मेन म्हणजे हा नाश्ता मी गव्हाच्या पिठात बनवलेला आहे. मिडियम साईजची एक वाटी गव्हाचं पीठ घातलं, सोबतच कांदा घालून घेतला. आता याच्यात पाणी घालायची गरज नाही, कारण सोयाबिनीमध्ये मॉइश्चर असतं आणि त्याच मॉइश्चरमध्ये हे पीठ आपलं मळून होतं. चांगलं जाडसरच आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे, कारण नाश्ता जो आहे तो कुरकुरीत असा तयार होतो. तर इथं या पद्धतीने आपल्याला डो तयार करायचा आहे, म्हणजे पीठ मळून घ्यायचं आहे आणि याचे आता वडे तयार करायचे आहेत. लहान मोठे छोटे तुम्हाला कसे करायचे ते करू शकता आणि दोन्ही साईडने असे तुम्हाला ते काय म्हणते छिद्र करून घ्यायचे असले तरी करू शकतात आणि मी एकाच साईडने केलेलं आहे. तर छान असे वडे इथं बनून तयार झालेले आहेत. तर आता वडे तळायला घेते. तर कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं. आता कढाईमध्ये वडे घालून घेतले. तर आता काय झालं, आमची शेगडी चालताच बंद पडली. तर मग परत मला ती कढाई उचलावं लागली आणि गॅसवर नेऊन ठेवावं लागली. तर गॅसवर मी कढाई ठेवली, नंतर गॅस मिडियम ठेवला आणि मिडियम गॅसवर छान आपल्याला खरपूस लाल रंगावर हे वडे तळून घ्यायचे आहेत. तर जेवढे छान मस्त मध्यम गॅसवर वडे तळून होतील तेवढे वडे छान मस्त खरपूस खायला लागतात. अगदी सोपी रेसिपी आहे बघा, 10 मिनिटात बनवून तयार होते, जर तुमच्याकडं सोयाबीन अगोदर भिजवून ठेवलेले असेल तर. तर आता फक्त तळण्यासाठी थोडीशी प्रोसेस लागते. छान 5-7 मिनिट एक घाणा तळायचा, म्हणजे मस्त मध्यपर्यंत वडे तळले जातात आणि वरतून क्रिस्पी बनून तयार होतात. तर छान अशी आपली वड्याची पहिली बॅच तळून झालेली आहे. बाकीचे वडे देखील मी याच पद्धतीने तळून घेत आहे. तर आता हे तळलेले वडे मी काढून घेतले आणि दुसऱ्या वड्याची बॅच घालून घेतली. मस्त गरम गरम असे हे सोयाबिनीचे वडे तयार झाले. आता हे वडे तुम्ही सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत तुम्हाला हवं तसं तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता. एक नंबर खायला लागतात किंवा साध्या हिरव्या मिरच्यासोबत तोंडी लावायला तळल्या तरी चालतात. तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा. परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.